गजराचं सादरीकरण करणार. गर्दीत माणसाचा जो संग राहिला. बरोबर ना. एकजूट गावडेवाडी एकजूट हात म्हणून हा कार्यक्रम होतोय. एकजुटीचा जो बाहेर गेला ना त्याचा कोण विचारणार नाही. लक्षात घ्या. वाढवणीचं मुगडं जसं घडा तोपर्यंत कचरो साफ होता. पण मुगडं इसकाटलो ना की कचरा साफ करणारे हिर सुद्धा स्वतः कचरा होऊन जातात. ह्या प्रत्येकाला लक्षात ठेवायला. बरोबर ना. त्यामुळे असे कार्यक्रम जेव्हा एकजूट असते तेव्हा 100% याही पेक्षा उत्तरोत्तर तुमच्या मंडळाचे अजून कार्यक्रम चांगले होतील. कारण तुमची इष्टाची गर्दी आणि तुम्हाला आशीर्वाद असणार. या गर्दीमध्ये एक लक्षात घ्या. या गर्दीमध्ये सुद्धा तुमच्यामध्ये सुद्धा असा जर एखादा माणूस असणार जो देवाप्रमाणे त्याचं वागणं असणार. कुठे कचरा दिसला तरी त्याला सांगण्याची गरज नाही की कचरा उचल म्हणून. कुठे चिखल दिसलं तर त्याला ते पाणी काढ म्हणून सांगण्याची गरज नाही. जो देवासारखा असं दिवसभरात मी कोणतरी आठवा ज्याला काही सांगायची गरज नाही. स्वतःच्या मनाने जे करतोय त्याच्यामध्ये देव बघितला पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर ना. धर्म दगडात देव आहे हे सांगण्यासाठी सक्सेस झालंय. म्हणजे आपला जो धर्म आहे तो दगडात देव आहे हे सांगण्यासाठी सक्सेस झालाय. पण माणसात देव आहे हे धर्म अजूनपर्यंत सांगू शकलो नाही किंवा सांगून त्याचा का उपयोग करावा लागला. लक्षात घ्या. त्या माणसात सुद्धा देव आहे. गर्दीत माणसाचा जो संग राहिला. देव पाहिला तो देव पाहिला. देव पाहिला तो देव पाहिला. देव पाहिला तो देव पाहिला. भविष्य उज्ज्वल करण्या जो काजीला दानोदार. त्या पित्याच्या नेत्याचा दूर कमी अंधार. धरुणीजीचा बदल चालेल. पहिली रीतीला केली धरुणीजीचा बदल. म्हणजे आईचा आपण बदल धरून फिरलो त्या आईच्या आणि वडिलांच्या म्हातारपणीचा काठी म्हणून आपण चालायचं. लक्षात घ्या. आपला मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यासाठी आज आई वडील किती प्रयत्न करतात हे तरुण मुलांच्या लक्षात येत नाही. आज पेपर उघडला तर दर दिवशी तुम्हाला बातमी दिसेल 21 वर्षाच्या तरुणाचा मोटरसायकलवर अपघात होऊन जागच्या जागी मृत्युमुखी. एकुलता एक मुलगा जेव्हा जातो ना तेव्हा म्हातारपणीची काठी गेल्यानंतर त्या बापाच्या यातना आणि आईच्या यातना आपण त्याचा जरा सुद्धा विचार करत नाही. पूर्वी समोरून वयस्कर म्हातारे लोक आले तर आम्ही नमस्कार करायचो काका कुठे निघालात. आणि आता समोरून म्हातारा माणूस येतो तर त्याच्या समोरून जाणारा तरुण माणूस विमलची पुढे फोडतो एकात हलवतो. आता चाललं करतो ना विमलची पुढे हलवतो. पूर्वीचा रिस्पेक्ट राहिला नाही ना. पूर्वी कुर्दे गावात वर्धे गावात ज्यावेळी चाकरमानी यायचे त्यांना पोचवून जावता गेला का कसांच्या एसटी चालत एकटो जाणार उठलो तर 10 भोज्या घेऊ. फणस केळी सगळं जागा असं इकडे तांदूळ सुरे तांदूळ रतांबे ह्याम झाम सगळा एसटी निघाली ना
ती जाणारा सुद्धा ओक्साबोक्षी रडायचा आणि त्याला पोचवून येणारी माणसा तो मुंबईत पोचापर्यंत 2 दिवस रडत ह्या प्रेम होता. आणि आता मगच्या माहितात गेलं तर डोळ्यातून एक थेंब येणार पाणी तरी गेलो तो बरा झाला. गावाची पिढा गेली अशी पण असत ना, असे कुंकून जात गावाची पिढा गेली असा मरताना म्हणण्यापेक्षा ना जन्मात न येईल बरं. म्हणून रस्त्याने चालताना असं चाललं पाहिजे, समोरच्या माणसानं राम राम ठोकू करू तर जगात पाहिजे. आणि मरताना असा मारायचा थोडी झेल मार्गे घेऊन लागलो आणि त्याने मागे वळून बघितलं ना तर आपल्या बापाशीच्या माईला गेलेल्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होईल तर जगात फायदा असतो, काय फायदा नाहीये. म्हणून तेच महत्वाचं आहे ना. आणि ते भजनाच्या माध्यमातून एकामेकाची छेड जोक्स इतके सांगू शकते सकाळपर्यंत मी. जोक्स म्हणजे भजन नाही ना, ही मुलं आहेत ही ऐकायला आलेत आमचं भजन. तो फक्त आई वडिलांची सेवा मरेपर्यंत उलटा तरी बोलू नको, इतके जरी त्यांनी ऐकले तरी आमच्यासाठी पुढे लक्षात घ्या. सन्माननीय रुपेश गावडे, जयराम गावडे यांकडून विराटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. स्वागत करतो तुमचं. मनापासून माझं लक्ष आहे खरोखर तर. म्हणजे ह्या माणसाने किती मेहनत घेतल्यानंतर हे असे सचिन ढवळ, सचिन गावडे यांकडून मला हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय, धन्यवाद. हीच कामाई होतो, बाकी सगळे पैसे गावचे डबल व्हायचे ते सगळे हे पोरगे बघा ना बिचारे एकट्याचा काम नाही. मी एकटो बघून काय हे प्रॉब्लेम जे जीव तोडून भजन करतात ना म्हणून तुम्ही ऐकत बसलात ना. नाहीतर गणपती सारखं नाही येतात सगळे मुंबई का ज्या का गणपतीची आरती आला नाही तो पुढे माहीत घेऊन उभं करता दुपारता सोंडीची दैना म्हणतो सोंडीची दैना. तरी ढकाळे काय करतात तुम्ही? तुझी नाव काय तुझं? हर्षाली गावडे. अच्छा, कोकणचा चढवा आणि साताऱ्याची सून असं आहे ना ते. शैलजा धुमाळ या भगिनीकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. बऱ्याच लांब गेले होते तिथे मागे बसलेत मागे. तुम्ही कुठले? आणि ते समजतं बरं मागे बसले मागे बसले बघा मागे बसले. त्याच्यावर अंतर बरंच गाठलं चांगलंय. पण आमची लोकांची लोक कसे बघितलं ना बस एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कलियुग आहे इस दुनिया में. जाऊ दे. बरं वाटलं म्हणजे आमच्या डबलमध्ये झाल्यात पुण्यापर्यंत. त्या साईडला कसं वारकरी संप्रदाय तुमच्याकडे जास्त बरोबर ना, तो फक्त संपूर्ण त्यामुळे पण आमच्याकडे हीच मजा असते. लक्षात घ्या तुम्ही याच्याबद्दल बघितलेली पण त्यांना केव्हा तरी युट्यूब उघडा केव्हा तरी सगळीकडे टाका म्हणजे संपणार नाहीत तुम्हाला एवढे आहेत म्हणजे. आणि ही आमची गळ्यातली ताईत आहे डबलवारी भजन आणि दशावतार हे 2 विषय म्हटल्यानंतर लांबून लोक येतात. तुमच्याकडे कसं इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला लाखोची वेळ असते बरोबर ना. तो माणूस काय बोलतो म्हणजे आम्हाला पण त्याचा उपयोग होतो केव्हा ना केव्हा तरी. किती अभ्यास आहे न केलं म्हणजे 10 मिनिटं कंटिन्यू पाठांतर मग तेच उपयोग आहे ना. ही खुर्ची आम्हाला उगीच नाही मानवायची मिळालेली आहे. तुमच्यासारखे मायबापेक्षा आमच्यापेक्षा विद्वान समोर राहून आमचं भजन ऐकतात. या आमच्या आईवडिलांची जी ओळख नाही आणि माझा घर असं कुत्र्याचा भोगला म्हणजे कुत्र भोगलो तर माझ्या घराकडे ऐकलं जातं इतकं माझं जवळ बरोबर ना. त्यामुळे आम्ही इथे येताना काल आत्ता माझा प्रोग्राम मी उलटा सुलटा केला का तुमची 2120 आली म्हणून. हे केवळ का तर आपण जवळचे आहोत आणि महिन्यापूर्वी माझी इथे पण त्या ढोमेदेवाकडे पण झालेली बारी. लक्षात घ्या हे का आधी लवकर बोलवा नाही तर परत तू दुसऱ्या तर हातात पाच पडतो नाही पाहुणे का बुजूक दिलेलं
तुम्ही आले का तुमच्या असं बोटावर नाही टाकतो. बरोबर ना. ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्या श्रीकृष्णाने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला आणि त्रेता युगात दिलेला शब्द प्रभुरामाने द्वापार युगात सत्य केला. म्हणून ते आपण देव म्हणून त्यांच्या पाया पडतो. आलं लक्षात घ्या. बरोबर ना. त्याच्यासाठी नेहमी एक उदाहरण सांगतो. आपण जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा टाळ्या वाजवत येतात ना थक्के लोक, तृतीयपंथी मार्शल मराठी भाषा म्हणजे हिजडे लोक येतात. बरोबर ना. मग त्यांना आपण 10 रुपये देतो कलियुगात आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. का तर आपल्याला माहिती आहे त्यांचा आशीर्वाद कधी फुकट जात नाही. हे तर खरं जाणून बुजून देतो आपण. नवीन मूल जन्मलं तर मुंबईसारख्या ठिकाणी ते लोक आले की हजारो लक्ष उधळण त्या मुलाचे आईबाप करतात आणि त्या मुलाला देतात. मग एवढी ताकद आपण एकमेकाला न मानणारे लोक ह्या कलियुगात त्या तृतीयपंथीयांना 10 रुपये बोलून देतो आणि त्यांचा आशीर्वाद का घेतो. मग एवढी ताकद त्यांच्या आशीर्वादात आली कुठून. प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अयोध्येतील सगळी मंडळी तिथे आली आणि सांगते प्रभू रामा तुम्ही जाऊ नका. प्रभू राम म्हणाले माझ्या नशिबाचे भाऊ आहेत, मला गेलंच पाहिजे. तुम्ही अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा आणि तुमचा संसार सुखाने करा. 14 वर्षांनी प्रभू राम जेव्हा अयोध्येच्या सीमेवर आले तेव्हा नामस्मरणाचा ध्वनी त्यांच्या कानावर पडला. प्रभू राम म्हणतात मी या लोकांना अयोध्येतील लोकांना जायला सांगितलं तरी ते का थांबलेत, कशाला थांबलात, माझी आज्ञा मोडून. तेव्हा एक जण उभा राहिला आणि म्हणाला प्रभू राम परमेश्वरा तुम्ही जाताना काय सांगितलं, अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा. आम्ही ना धड स्त्रियांमध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुषांमध्ये मोडत. मग तुमची आज्ञा म्हणून आम्ही जाणार कसं. म्हणून आम्ही 14 वर्ष नामस्मरण करत बसलो. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं 14 वर्ष अहोरात्र माझी आज्ञा न मोडता ना पावसात तुम्ही या ठिकाणी माझं नामस्मरण करत बसलात. मग तुम्हाला आज मी असा आशीर्वाद देतोय, येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल. म्हणून या कलियुगात त्यांच्या मुखाचा शब्द सत्य होतो आणि आपण त्यांना आशीर्वाद होतो. हे विषय बायबा प्रेक्षकांपर्यंत गेले पाहिजे. एकमेकाची इज्जत 2 मिनिटाचा काय सोडा, तो विषय तुम्ही लगेच विसरा, पण हे विषय गेले पाहिजे. म्हणून म्हणतो बघा भविष्य उज्ज्वल करण्या जो का फिरला दारोदार. त्यांची तरुण मुलं सीमेवरती सेवा करतायत आपल्या देशाची. त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती काय होती बघा. त्याला माहित सुद्धा नसतं की माझा मुलगा उद्या जिवंत येईल काय
बघा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला करून ठेवलंय आणि ते जवान आता सांभाळत आहेत. मग आपली पण छत्रपती शिवाजी महाराजांची मासाहेब कोण? जिजाऊ माता. आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्मात येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. 100% खरी गोष्ट आहे. पण जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारे जिजाऊ आमच्या बरोबर जन्मात येऊ पाहिजे ना. आमची जिजाऊ संध्याकाळी 7:30 वाजले तरी मोठाने आपण कशात घर का जिजाबाई जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना डोहाळे लागलेले बसले घोड्यावर स्वार व्हायचे. ते आमचे डोहाळे लागलेले हे काय तरी नका माती खाऊ खाणार ते काही नाही झालं काही नाही माती भैयाकडे लावले माती खाऊन माती आमची बायको. सगळीकडे परिस्थिती आमच्या घराकडे पण तीच परिस्थिती आहे. बघा पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की आमची आई किंवा आजी तुळशी वृंदावनाकडे येऊन दिवा लावायची. सगळ्या पोरांना घेऊन ये आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणायला लावायचे. आता एक तरी अशी आवसा काय सांगा आता हा एक तरी आवसा आता ह्या पोरांना शुभम करोती येताना जॉनी जॉनी येस पप्पा किती शुगर नो पप्पा. अशिक्षित असले तरी ते आवशिक शिकायचा लागता उलटा झाला. जॉनी जॉनी आता आई बाबा कोण म्हणतच नाही मॉम आणि डॅड मॉम आणि डॅड. त्या दिवशी आमच्या शहराला गेली मुंबई करायची पालक पोरग होतो ते मॉम डॅड इतक्यात महाराज काशीकडे दुपारच्या दरम्यान ती म्हणाली सासूबाई मी जरा जाऊन येते शेजाऱ्यांकडे. पोरगे दिवशी आवशीची आठवण येईल दुपारच्या काळात तशी आजी सांगते आजी मॉम आजी मॉम आजी होती गावची आजी म्हटलं पोरा भूक लागली भात काढले मूठ कवले आजी मॉम म्हटलं घाल वाटलो असं काय करताय तुम्ही म्हणजे काय किती परिणाम होतो तुम्ही काय करताय. आई बाबा शब्दात ताकद आहे लक्षात घ्या बरोबर. मोबाईल जास्त घ्यायचं नाही. मुलगा कॉलेजला जायला लागला मुलगी कॉलेजला जायला लागली की आई सांगणार बापाला काय सांगणार अहो आपली मुलगी आता मोठी झाली मुलगा मोठा झाला त्याला
अँड्रॉइडचा फोन घेऊन दे ना. 400 रुपये 500 रुपये मजुरीला जाणारा बाप कर्जबाजारी होईल. पण आपल्या मुलीचं स्टेटस वाढला पाहिजे, मुलाचं स्टेटस वाढलं पाहिजे म्हणून 25,000 रुपयाचा मोबाईल तो बाप घेऊन देतो. पण तोच बाप जर चुकून भागून कामावर आला ना तर व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर बसलेला त्यांची मुलं स्वतःच्या बापाला उठून एक ग्लास पाणी देत नाही. ही आजची परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि ती आज गरज आहे. बरोबर ना, आपला बाप आपल्यासाठी किती मरतोय. मुलगा पाय झाला, मुलगी पाय झाली, पाठीवरून हात कोण फिरवतं, आई फिरवते. पण वाटेत येताना बापाला तर वार्ता कळली ना की माझी मुलगी चांगल्या गुणाने पास झाली आहे. तिथून माघारी जाऊन मिठाईच्या दुकानातून पेढे आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही, लक्षात घ्या. मुलगा केस कापायला निघाला तर 100 रुपयाची नोट काढून देणारा बाप मुलगी पार्लरला निघाली तर 500 रुपयाची नोट सहज काढून देतो. पण स्वतःची दाढी करायची असली ना तर 2 रुपयाचं ब्लेड घेऊन 4 वेळा दाढी खडवणाऱ्या बापाचं आपण कधीच कौतुक करत नाही, लक्षात घ्या. त्या बापासाठी बाप कधी रडत नाही, बाप कधी रडत नाही संसारामध्ये. का रडत नाही? त्याला माहिती आहे माझं कुटुंब माझ्या खांद्यावरती आहे. मी रडलो तर तो पुरुष जर मी रडलोय तर क्षणार्धात माझं कुटुंब कोसळणार. आऊस काय असा नाही तर वाईट भांडण झाला करायला सुरुवात केली. भोवा बायकोचा भांडण झाला काय बायकांची 2-3 वाक्य ठरली भोवाच्या अंगावर फेक तरी मीच म्हणून राहुलय. तिसरा केव्हाच गेला. बाप रडतो केव्हा? फक्त जेव्हा पोटचा गोळा मुलगी स्वतःची मोठी होती, लग्न होतं त्यावेळेस कन्यादान देताना बाप ओक्सा बोक्षी रडतो. कारण बापाला मुलापेक्षा जवळचं कोण असता? मुलगी असतात. बाप कामावरून गेलं तर पाण्याचा ग्लास पोरगं व्हॉट्सअपवर राहतो, मुलगी आणून देणार. मुलगी मोठी झाली की आपल्या बापाने कुठले कपडे घालावे ना तिथून मुलगी सांगते, लक्षात घ्या. आपल्या बापाने केस कसे विचारावे घालताना, बापाने चप्पल कुठलं घ्यावा हे सुद्धा मुलगी सांगते. एवढं जवळचा नाता बापा मुलगीच असता. तुम्ही खैचा चढवा विचारा तुका जवळचा कोण? माझे बाबा. आई कधी सांगणार नाही, लक्षात घ्या. ही लोक बाहेर बसली आहेत. माहेरी जेव्हापर्यंत जाणं येणं असतं जोपर्यंत त्यांच्या आई वडील माहेरी जिवंत वर्षातून 4 ते 5 फेऱ्या मारतात, बरोबर ना. पण एकदा आई वडील गेले का फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज ही नाती राहिली पाहिजे. SSC 93 घेऊन हुशारी सिद्ध करणारी कुंदेगावची चेडवा चिया गावडे वाक्या बाते कोणती? अरे वा, काँग्रेस. तू मला माझ्याकडे तुला 200 चालेल. किती मेहनत असते आपल्याला मला घेता. आम्ही तेव्हा SSC करताना नुसते मी KG सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स घाटकोपर ग्रॅज्युएट झालोय, लक्षात घ्या. कॉन्व्हेंटमध्ये आलं लक्षात. पण शेवटी आमका आई कोणत्या बसायचा नोकरी सोडून दिलंय ते प्रसंग काही घडले म्हणून मी इथे आलो, लक्षात घ्या. पण माझं नाव संपूर्ण सिंधुदुर्गात तरी डबल वारी म्हटलं तर आमका ठीक आहे, थोडं माझं राजधानी कमी आहे, राजधानी गायन कमी आहे. पण आज रिस्पेक्ट जो आहे ना लहान मुली आपल्या बंधुभावांना हात मारतो आमचा काम मोठं. तुमच्या गावातलं या कसा घर गावात आलं मला बघितले नसत पण बाबा बंधुभाव ओळखत नाही असा काही घर मिळत नाही. आता बरोबर ना, आता साताऱ्याचं आमचं कनेक्शन जोडला. तुमच्याकडे एक गाणं म्हणतो रागमान नको. डबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली. एका वाघाची शिकार एका वाघिणीने घोडीसाठी टाळ्या. डबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली. एका वाघाची शिकार एका वाघिणीने. सहज आठवलं म्हणून म्हणाला, ठीक आहे. क्या बात आहे. बघा भाऊजींवर किती प्रेम करतात मेवणे. विनायक गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये काढतो. पण एक खरं आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो. माणसाने हसलं राहावं.
पैसा काय नाही, संसार एक लक्षात घ्या. प्रत्येकाच्या घरात वास्तुपुरुष असतो, वास्तुपुरुष. बरोबर. सकाळी नवरा निघताना जर बायकोन भांडण केलं तरी तो वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो, दिवस तुमचा त्या भांडणातच जाणार. पण घरात भाजी भाकरी शिजलेली नसेल, जे आहे ते मीठ भाकरी त्याने बायकोने जर नवऱ्याशी चांगलं संभाषण केलं आणि चांगलं जर दिवस म्हणजे जर चांगलं वातावरण झालं तरी पण तो वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो आणि दिवस तुमचं संपूर्ण चांगलं. नवरा बायकोलाच हे सगळं गाडगाडगं चालतं ना. बरोबर ना. आमचं आता डबल भारी आहे, दररोज डबल भारी आहे. मे महिन्यात एवढी लग्न पडलं तर लग्नात जावं भावना नाही. मग बायको मी आता येताना जाता येऊ आणि पावसात कसली डबल भारी जातात. मग चांगले म्हणून मी असले जाते जावा जावा कुठे आहे कोण देखा जावा सावका जाऊ कोण समीर त्या भाऊजी काय बोला नको. आता सकाळी जाऊन दररोज जागरण आम्ही झोपतो. त्या वाटेने घे वहिनी काही जेवण बिवण झालं की नाही. कसला भाऊजी जेवण आणि भावा या रात्री मला घडून बोंबला निघाला ढेला लावून झोपला. लगीन झालं आम्हाला. पण होईल पुढच्या वर्षी होते. पण इतक्या तू असा समज ज्यांची लग्न झालेली नाही त्यांनी असा समजायचा की आम्ही लग्नाच्या ओढ्यावर आता पाऊस पडलो म्हणजे आता काही नो चान्सेस आहे. आता साधारण बॉटच्या आता करून ठेवलं असतं पण ह्याच्याशी पाण्या पिण्या खाला बरोबर ना. आज साधी 5वी शिकलेली तुम्हाला मला सरकारी नोकरीवर नको तू करतोच का. पण एखादा चांगला मुलगा असेल तर द्या ना. पण तू विचार केला पाहिजे ना. बरोबर ना. मग ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी साधारणतः मी हातात माल घेतल्याचे स्वप्नात राहा. तुमच्यासाठी एक मस्त बघा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल नवरा
हात मारतो ना हाडकं बिडकं करतात ना. टन वाजलं मटण शिजलं हळदीन दुखतीया सचिन गावडे यांचं लग्न पुढच्या वर्षी जमू दे असं साकडं घालतो आणि माझ्या शब्दाला सुद्धा त्या देवीने किंमत देऊ आणि त्यांचं लग्न जमून म्हणून त्यांनी मला एक 50 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. सागर गावडे आणि रुपेश गावडे यांनी आईसाठी गाणं म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. स्वागत करतोय. शेवटचं कडू घेतोय त्यावेळेस आईचं कडून संपवतोय. पण बरा वाटला नाही खरं सांगतो परत एकदा सांगतो ह्या विठ्ठलाकडे रंगदेवता ना भयानक आहे भयानक. श्रेष्ठ ऐसे प्रभु ते नाम राव सदा मुखात सहाय्य करीती जे इतरांची देव त्यांना सुखात ऐसा माणसाच्या रूपानं दासानं देव पाहिलं म्हणजे प्रत्येकामध्ये देव आहे लक्षात घ्या. बरोबर ना. वाल्यांचा वाल्मिकी झाला तदनंतर नारद मुनी भेटल्यानंतर रामायण लिहिलं बरोबर. मग राम जन्म केलं. मग नारद मुनीने जो राम राम उच्चार करायला सांगितला तो राम कोणता हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे लक्षात घ्या. आणि तो राम ओळखायला सद्गुरूला शरण जावं लागतं. तेव्हा कुठे तुम्हाला आपल्यातला देव दिसणार आणि आपल्यातलं देव दिसलं तर समोरच्या माणसात आपलाच देव दिसणार. नाहीतर कसा देव दिसणार. आपण रिस्पेक्ट देणं का जा तू जा चल तू गेलं उडत मी म्हणणारे गेलेत मातीत बरोबर ना. आणि त्या माता फक्त वेलांटीचा फरक म्हणजे आपलं जीवन आहे. ती माता जन्म देणार आहे आणि जिथे आपण एंड होणार शेवट होणार ती माती आहे आणि त्या आईसाठी गाणं बरोबर ना. मी परत सांगतोय कित्येक मुलांची आई जन्म देऊन एक्सपायर्ड होते बरोबर. त्यांना माहित नसतं की आई कोणाला म्हणतात. ते एक जुनं गाणं बघा. ठाऊक आहे का तुझ का रे कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई. फक्त एक वर्ष वर सांगितलं की 28 असं त्याने ती फोड केली. 28 आपण म्हणतो ना 28 उभं पांडुरंग विठ्ठल असं कधी म्हणत नाही लक्षात. 28 होतं असं कधी म्हणतो का नाही. 28 आपण म्हणून की 4 1 6 27 ठीक आहे. त्यांचा दृष्टिकोन कुठेतरी वाचनात आलं असेल त्याला माझं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही. आईसाठी गाणं म्हणतो बघा. विसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग रडत ढाई ढाई ग येला माझी आई ग येला माझी आई ग येला माझी आई ग येला माझी आई ग किती दिस नावं सांगून तुला सावली निघून गेली कोण लोक
कैलासवासी सत्यवती वारंग यांच्या स्मरणार्थ दर्शना दशरथ गावडे या भगिनीने माझ्यासाठी त्या आईच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय श्याम सुंदर कदम यांकडून मला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. त्या ठिकाणी गजर संपवतोय. एखादा विषय आठवलेलो गेलो बरोबर विषय होतो. हाँ, एक कलाकार भगवान से कहता है, भगवान तूने मेरे जैसे, एक कलाकार भगवान को कहता है, ईश्वर को, ए ईश्वर तूने मेरे जैसे इस धरती पर असंख्य पुतले बनाकर भेजे और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पे बेचे हैं, लेकिन फर्क इतना ही है, तेरे भेजे हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. पाठवलं असतो ठीक है. म्हणजे म्हणून सांगतो, इस दुनिया में इस कलयुग में झूठ इसलिए बिक जाता है क्योंकि सच को खरीदने की किसकी औकात नहीं होती. बरोबर ना. आपण सत्य बाहेर पडेपर्यंत ना खोटा अख्ख्या गावभर फिरायला येतात. बरोबर ना. चांगली बातमी तुम्ही 93% मिळाले, गावात बातमी जाणार नाही, पण भाग्यात नाव घेतलं ड्रागन हो भाग्याचा चिडू आमच्याकडनं पळान गेला अर्ध्या तासात तुला गावभर जाऊन भेटतो. तशी परिस्थिती आहे. बरोबर ना. पळून जाणाऱ्या म्हणजे बरोबर ना, कधीच पळून जायचं नाही. तुम्हाला मुलींना सांगतो, तुम्हाला मुलगा पसंत पडला आपल्या आईवडिलांना सांगा तुम्ही. कारण पळून गेल्या मुलीचा बाप जेव्हा बाजारात जातो ना तेव्हा लोक सांगतात, अरे काय मोठेपणा सांगतो, परवा पोर गेला पळाल. त्यावेळेस त्या बापाच्या डोक्यावर जे हातोडे बसतात ना ते सहन करायला ताकद बापाला नसते. लक्षात घ्या. म्हणून आपल्या आई बापाची शेवटचं वाक्य सांगतो, आपल्या आई बापाची मान समाजात खाली जाईल असं कुठलंही वर्तन आपल्या मुलांनी मुलीने करू नये एवढं सांगतो. विठ्ठल रखुमाई सावळे Thank you.